हाय गाईज, मी आहे कोमल अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही थंबनेलवरनं बघितलंच असेल की हा व्लॉग असणार आहे रिगार्डिंग एअरबीएनबी टूर. तर मी असं स्टेकेशन, ट्रॅव्हल आणि फूड रिलेटेड ब्लॉग्स बनवत असते. तर हा एअरबीएनबी टूरबद्दल असणार आहे. पुढे मी तुम्हाला सांगेन की कुठे चालले आणि कुठे नाही. तर मी हडपसर एरियामध्ये राहते आणि विमाननगर माझ्यापासून हाफ एन आवर लांब आहे. तर तिकडून मी टू व्हीलरने आले आणि मला तरी पण 30-35 मिनिट्स लागले ह्या लोकेशनला पोहोचायला. तर हे जे आहे ते सिम्बायसिस लॉ कॉलेज रोड तुम्हाला माहीत असेल, जर विमाननगरचा एरिया जर तुम्हाला माहीत असेल तर एअरपोर्टपासून फक्त 5 मिनिट्सच्या अंतरावर आहे. ॲक्चुअली ह्या Airbnbवरून एअरपोर्ट एकदमच जवळ दिसतो. म्हणजे पहिले मी तुम्हाला कॉन्टेक्स्ट देते की हे कुठे आहे एक्झॅक्टली. तर सिम्बायसिस लॉ कॉलेज रोडवरनं जर तुम्ही राईट घेतलेत तर तिकडूनच डिरेक्शन्स आहेत. तिथून 5 मिनिटावरच आहे हे Airbnb. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक तर टाकेनच Airbnbचं, पण मी तुम्हाला सांगते की एक्झॅक्टली कुठल्या एरियामध्ये पडत आहे. तर ह्या एरियाचं नाव आहे विमाननगरच, लोहगाव. आणि ज्या एरियामध्ये मी आली आहे त्या बिल्डिंगचं नाव आहे निऑन हॉमेटल्स. इकडे असं तुम्ही बोलू शकता की हे स्टुडिओ अपार्टमेंट असणार आहे, ज्याचा मी तुम्हाला टूर देणार आहे. आणि इट्स काइंड ऑफ 1 आर-के. इट्स ऑन द 4th फ्लोर. आणि प्राइसिंग पण ह्याची 2500 टू 3000 पर डेच्या अराउंड आहे. तर येस, काफी अफोर्डेबल आहे फॉर धिस लोकेशन. बिकॉज जर तुम्ही कुठनं ट्रॅव्हल वगैरे करत असाल तर मग तुमच्यासाठी हे सगळ्यात नियरेस्ट असेल आणि 3000 इज नॉट अ बॅड डील फॉर अन Airbnb. तर मग चला वळूयात आपण रूम टूरकडे. लेट्स गो. तर आता मी तुम्हाला दाखवते की हा जो Airbnb आहे जिथे मी राहते तो कसा आहे. इथून एंटर केलं आपण की लेफ्ट हँड साइडला त्यांनी शू रॅक दिलेला आहे, जिथे तुम्ही तुमचे शूज वगैरे ठेवू शकता. इथे चांगला फ्रिज आहे. हा जो आहे तो स्टुडिओ स्टाईल अपार्टमेंट आहे. ह्या लोकांनी किती भारी एकदम असं ग्रीन वगैरे ठेवलेलं आहे. ग्रीनरी इज एव्हरीवेअर आणि बोहो थीम आहे पूर्ण. ह्याच्या आधी मी तुम्हाला लेफ्ट हँड साइडला किचन दाखवायला विसरूनच गेली. सो मी आता तुम्हाला किचन दाखवते. इथे चिमणी आहे, इंडक्शन दिलेलं आहे आणि इथे हॉट वॉटर केटल सुद्धा आहे, जिथे तुम्ही तुमचं पूर्णपणे जेवण वगैरे बनवू शकता. प्लस इथे त्यांनी कप्स, वरती वाईन ग्लासेस वगैरे आहेत आणि खाली ट्रॉलीजवर तुम्ही ओपन केलेत तर त्यांनी प्लेट्स वगैरे पण दिलेले आहेत. दाखवू इकडे त्यांना पण. प्लेट्स आहेत, बोल्स आहेत अँड एव्हरीथिंग. अटेन्सिल्स अँड एव्हरीथिंग इज देअर. सो मस्त आहे हे. सो आपण आता ह्या वाल्या कॉर्नरला वळूयात. लिव्हिंग रूम हा असं बोलता येईल की हा 1 आर-केच आहे, बिकॉज इट्स अ स्टुडिओ अपार्टमेंट. इथे असा खूप ग्रँड असा मोठा टीव्ही दिलेला आहे. इथे तुम्हाला Netflix, Amazon Prime सगळं काही भेटून जाईल. हा पार्ट माझा खूप जास्त फेव्हरेट आहे, बिकॉज ह्यानी खूप चांगलं मेंटेन केलेलं आहे. दिस इज लाइक दी हायलाइट फॉर मी. त्याच्यानंतर त्यांनी इथे बुक्स वगैरे ठेवलेले आहेत फॉर यू टू रीड. आणि ह्यातल्या खूप सारे बुक्स होते ज्या मला ऑलरेडी रीड करायच्या आहेत. सो येस, Atomic Habits and Ikigai. आय होप आय एम नॉट प्रोनाउन्सिंग इट रॉंग. आय केप्ट इट देअर. ती माझी कधीपासून मला ती बुक वाचायची आणि ती मी आता वाचणार आहे आज. सो येस, वेन यू एंटर, दिस इज द, यू कॅन से दिस इज अ लिव्हिंग रूम, किचन अँड बेडरूम. एव्हरीथिंग इज देअर. या सो इथे बाल्कनी असं आपण बोलू शकतो की 2 सेक्शन्स मध्ये त्याला डिवाइड केलेलं आहे. इथे म्हणजे ती अटॅचडच आहे, फक्त मध्ये असं सेपरेशन दिलेलं आहे. ओपन केली की मी तुम्हाला ही पण बाल्कनी दाखवते. स्लायडिंग डोअर. ये इथे बाहेर. इथे आहे क्लोथ्सचा स्टँड अँड ओ, हे बघा, जसं मी तुम्हाला बोलले की ही पूर्ण अशी मोठी लॉंग बाल्कनी आहे आणि मध्ये त्यांनी असं भिंत टाकली. सो असं वाटेल लोकांना की वेगळ्या वेगळ्या बाल्कनीज आहेत, बट इट्स नॉट. अँड इकडचा व्ह्यू पण बघा कसा आहे बाल्कनीचा. इट्स गुड. आणि आणि इकडे काय आहे, समोरच विमाननगरचा एअरपोर्ट आहे, पुणे एअरपोर्ट. दर तासाला तुम्हाला इथून फ्लाइट्स वगैरे जाताना दिसतील. सो खूप भारी आहे. इव्हनिंगच्या वेळेस बघू कसं वाटतं इकडचा व्ह्यू. आय एम शुअर की खूपच भारी असेल. अँड या हे तर एसीच आहे, इग्नोर इट. बाल्कनीमध्ये मी आलीच आहे तर तुम्हाला दाखवते की इकडे त्यांनी असं मस्त सीटिंग एरिया दिलेला आहे. 2 चेअर्स आहेत and it's a table. It's a very cozy kind of a place where you can just sit and relax. बाल्कनी पण मला खूप आवडली. ऍक्च्युली सोसायटी पण खूप भारी आहे. निऑन होमेटेल्स नाव आहे सोसायटीचा, इन विमाननगर. इट्स ऑन दी 4th फ्लोर. सो येस, आता बाल्कनी झाली. आता आपण दुसऱ्या बाल्कनी मधून
आज जाऊयात. जी की उघडत नाहीये. इट्स लॉक्ड. नाही येऊ शकणार. अच्छा ठीक आहे. तुला ओपन करते मी. हॅलो. सो आता वेट तुम्हाला दाखवते की ह्याच्यातच बेडरूम कसं दिलेलं आहे. सोफ्याचं वगैरे एरिया दाखवायला विसरली मी. ते नंतर दाखवते. पहिले बेडरूम. मध्येच व्हिडिओ पॉज करायला लागला बिकॉज माझा आयफोनचं स्टोरेज फुल झालेला. सो लेट्स बिगिन. इकडे असा मिरर दिलेला आहे जो की माझा फेवरेट आहे. मिरर इज माय ऑल टाइम फेवरेट, जिथे मी स्वतःला बघू शकते. माझा भाऊ व्हिडिओ मध्ये त्याला यायचं नसतं म्हणून तो येणार नाहीये बिकॉज ही शूटिंग इट. आणि इकडे लॅम्प. इथे रूम मध्ये 2-3 तर लॅम्प्सच आहेत आणि आय एम जस्ट ऑब्सेस्ड विथ इट. मला लॅम्प्स खूप जास्त आवडतात आणि येल्लो लाइटिंग इज माय फेवरेट. वेट लेट मी जस्ट क्लोज द डोअर बिकॉज एसीचा वारा सगळं बाहेर जात असेल. सो येस, हा बेड दिलेला आहे. वरती पण किती भारी फ्रेम्स आहेत. आणि हा बेड दिलेला आहे जिथे 2 लोक झोपू शकतात क्लिअरली. राईट हँड साईडला सॉरी लेफ्ट हँड साईडला कबर्ड पण आहे. लेफ्ट हँड साईडला कबर्ड आहे आणि तिथेच बाथरूम पण आहे आतमध्ये. बाथरूम तुम्हाला बघायचं असेल तर मी दाखवते. त्याच्या आधी बेडरूमचा पार्ट दाखवला मी तुम्हाला आणि हा आता सोफाचा एरिया आहे पूर्ण. इथे एक असा सोफा सेट ठेवलेला आहे. मध्ये टेबल आहे. इथे पण तुम्ही चिल करू शकता. इफ यू वॉन्ट टू हॅव युअर डिनर अँड इव्हनिंग स्नॅक्स और टीज और ब्रेकफास्ट व्हॉट एव्हर ते तुम्ही इथे करू शकता. इथे एसी आहे आणि क्लॉक अँड एव्हरीथिंग. सॉरी कट झाला होता व्हिडिओ. त्याच्या आधी मी तुम्हाला हे सांगत होती की हा थोडा कंजेस्टेड बोलू शकतो की कसं सांगू मी तुम्हाला काय वर्ड आहे. कॉम्पॅक्ट. येस, हा थोडा कॉम्पॅक्ट काइंड ऑफ अपार्टमेंट आहे. 500 स्क्वेअर फीटचा एरिया आहे आणि खूप असा छोटासा आहे. बट ठीक आहे, जर 2 माणसांसाठी आहे आणि जर तुम्ही जवळपास पुणे एअरपोर्टच्या असाल तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी इकडे थांबू शकता फॉर रिमोट वर्क. तर गाईज हा होता आजचा एअरबीएनबीचा टूर. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अँड जर तुम्हाला एक्स्ट्रा काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज मला कॉमेंट्समध्ये विचारा. मी ते ट्राय करीन टू आन्सर ऑल ऑफ द क्वेश्चन्स. आय होप जी इन्फॉर्मेशन हवी होती एअरबीएनबी बद्दल तर मी पूर्णपणे कव्हर केली असेल. आणि जर तुम्हाला असेच काइंड ऑफ व्हिडिओज बघायचे असतील किंवा अजून काही सजेशन्स असतील तर प्लीज प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा. अँड येस, please like my video, subscribe to it, and please share it with all your family and friends. Thank you so much for watching my video. Bye bye.